हाय गाईज, माझं नाव श्रुती. तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर आज माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. आम्ही चाललेलो आज सकाळी 5:30 वाजता महाबळेश्वर. तर विचार केला की छानसा एक मिनी ब्लॉग बनवावा आणि तुम्हाला शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला आमची मस्ती मजासुद्धा बघायला मिळेल. फायनली आम्ही सर्व गाडीत बसून जाण्यासाठी निघालो. सगळीकडे रस्ता मोकळा दिसत होता. सकाळचं म्हटलं की ट्रॅफिकही कमी, त्यामुळे आम्ही कुठेही न थांबता पुढे निघालो. पण जसं मी पुढे निघालो त्या धुक्याने सगळं डोंगर झाकून गेलं होतं. आम्हाला काहीही दिसत नव्हतं. पण ते वातावरण इतकं छान झालेलं होतं की ते बघून खूप छान वाटत होतं. सकाळी आम्ही जाण्यासाठी 5:30 वाजता उठलो, तरीही आम्हाला उशीर झाला. निघता आम्हाला 7:30 झाले. आमचा प्रवास 5 तासांचा होता. फायनली आम्ही 5 तासांचा प्रवास करून महाबळेश्वरला पोहोचलो. तिथे थंडी आणि धुकं इतकं होतं की आम्हाला पुढचं काहीच दिसत नव्हतं. सगळ्यात पहिले आम्ही तिथे रूम घेतली आणि रूमही खूप छान होत्या. रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन आम्हाला इतकी भूक लागलेली की आम्ही सर्व फ्रेश होऊन खाण्यासाठी बाहेर गेलो. नंतर रूममध्ये जाऊन आम्ही थोडा आराम केलं. नंतर पुन्हा फ्रेश झाल्यावर महाबळेश्वरचे वेगवेगळे स्पॉट बघण्यासाठी निघालो. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आम्ही पोहोचलो वेण्णा लेकला. तिथे मातीमुळे इतकं चिखल झालेलं की सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. इथे हॉर्सच्या राईड्स होत्या. आम्हालासुद्धा हॉर्सवरती बसून व्हिडिओज आणि फोटो काढायचे होते. किंग या घोड्यासोबत आम्ही व्हिडिओज केली, पण खूप भीती वाटत होती तिथे समोर बसून. वेण्णा लेकवरनं आल्यावरती रात्री आम्ही महाबळेश्वरचं मार्केट फिरण्यासाठी गेलो. तिथे छान अशा एक्सपेन्सिव्ह वस्तू होत्या. खूप छान वाटत होतं. सगळीकडे धुकं पसरलं होतं आणि थोडासा पाऊसही पडत होता. पण मार्केट फिरताना खूप छान वाटलं. रात्रीच्या वेळेस गर्दीही खूप होती मार्केटमधनं आम्ही परत रूमवरती आलो. असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सेकंड पार्ट लवकरच येईल. बाय.